representing the team KKW Warriors, and we will work on a farmer's voice and crop wastage. Because of climatic conditions, geography, environmental challenges, market volatility, farmers suffer a lot. They feel bound on their productions. But by our project, no longer a farmer will suffer from these limitations. We will make the future bright of all the farmers in our country by a project of solar trial community. सर, मी प्रमोद महाले, पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. शेती करत असताना जे आपण काही भाजीपाला फळे पिके असतील, टोमॅटो असेल, कांदा असेल किंवा द्राक्ष पीक, आमचं मुख्य पीक द्राक्ष इकडे. तर बऱ्याच वेळा काय आहे, टोमॅटो पीक घेतल्यानंतर मार्केट मध्ये गेल्यानंतर भाव असतो नसतो. त्यानंतर पावसाळी नुकसान झालेलं असतं. तर त्या ठिकाणी मार्केटमध्ये त्या मालाला भाव कमी भेटतो. कमी भेटल्यानंतर त्याचं उत्पादन खर्च जो झालेला आहे तो भरून निघत नाही. बरोबर आहे. आणि मग पुढच्या वेळेस ते पीक करावं का नाही करावं याची एक खूप मनात भीती असते. तर असं दरवर्षी होत असतं. असं होत असताना मग आपण याच्यावर काय उपाय केला पाहिजे. बरोबर. तर त्या अनुषंगाने मग मी विचार केला की आपण याच्यामध्ये ह्या पिकाला किंवा त्या फळभाजीपाल्याला आपण याच्यामध्ये काही वेगळी प्रक्रिया करू म्हणा किंवा काही त्याची शेल्फ लाईफ वाढवता येईल का, याच्यासाठी मी बघत होतो बऱ्याच वर्षापासून. बरोबर. मग त्यानंतर मग एक डोक्यात आलं का एक आपण याचं जर समजा डिहायड्रेशन केलं, जी पूर्वीपासून प्रक्रिया करत आलेली जी ही कन्सेप्ट आहे, हा जो प्लॅन्ट आहे हा पूर्णपणे नैसर्गिक आहे. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं आपण केमिकल युज करत नाही आणि करायची गरज नाही. बरोबर. हे आपण याच्यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करून याच्यामध्ये सोलर ट्राय करतोय. बरोबर. जो भाजीपाला असेल, फळ असेल, आणि याची शेल्फ लाईफ आपण 5 ते 6 महिने वर्षापर्यंत वाढवतोय. बरोबर.